नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मानवसेवा प्राथमिक विद्या मंदिरात इको क्लबची स्थापना। जळगाव येथील मानवसेवा मंडळ जळगाव प्राथमिक विद्या मंदिर जळगाव येथे नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबविण्यात येत आहे। शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, असे आपल्या भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाले। म्हणून मानवसेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरामध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली। या उपक्रमात पर्यावरणाचे धडे देण्याबरोबरच विद्यार्थी शाळेत व परिसरात वृक्षारोपण करून संगोपन करणार आहे। या झाडांना विद्यार्थ्यांची नाव, आईचे नाव व त्यांच्या वर्गाची नाव लिहून झाडाजवळ पाटी लावली आहे। या नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण सप्ताह अंतर्गत शाळेमध्ये इको क्लबची स्थापना करण्यात आली। या उपक्रमांतर्गत इको क्लब मिशन प्रमुख शाळेच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर, इको क्लबचे समन्वयक सुनील दाभाडे, इको क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रितिक्षा पाटील व इयत्ता 1ली ते 7वीचे प्रत्येक वर्गातील 2 विद्यार्थ्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली। उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे, कचरा कमी करणे, ऊर्जा संवर्धन व पाण्याची बचत करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, वृक्षारोपण या संकल्पनांवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। इको क्लबच्या माध्यमातून इको क्लबचे समन्वयक, उपक्रमशील शिक्षक, चित्रकार सुनील दाभाडे यांनी मातीपासून सीड बॉल बनवून त्यात पेरू, आंबा, चिंच, नीम, सीताफळ, जांभूळ अशा अनेक फळ झाडांचा बियांपासून 700 ते 800 मातीचे सीड बॉल बनवून नदी किनारी, डोंगर भागात, परिसरातील रस्त्याच्या किनारी टाकण्यात आले। या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, इको क्लबचे समन्वयक सुनील दाभाडे, इको क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रितिक्षा पाटील, मनोज कुमार बावस्कर, योगिता घोलाणे व इको क्लबचे सदस्य उपस्थित होते। इको क्लबची स्थापना झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर RS डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी व सर्व पदाधिकारी सदस्य यांनी इको क्लब टीमचे अभिनंदन केले। धन्यवाद।